उमटे धरणाचा गाळ काढायला सरकारला सापडेना ठेकेदार। उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांची चेष्टा थांबवून खराखुरा ठेकेदार नेमून गाळाचा व पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याबाबत उमटे धरण संघर्ष ग्रुपचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले। या निवेदनात म्हटले आहे की उमटे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या 77 गावातील नागरिकांच्या शुद्ध पाणी पिण्याचे स्वप्न भंग होण्याच्या मार्गावर आहे। उमटे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आणि गाळ गाळण्याचा प्रश्न अति गंभीर बनला आहे। त्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतींची दुरुस्ती आणि साचलेला गाळ काढण्याचे घोंगडे कंत्राटदार मिळत नसल्याने भिजत पडले आहे। उमटे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत उमटे धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग यांनी 31 जानेवारी 2025 रोजी पहिली ई-निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली। या निविदेमध्ये अंदाजित रक्कम 8,81,35,631 रुपये इतकी जाहीर करण्यात आली। त्यानंतर दुसरी मागणी 24 फेब्रुवारी 2025, तिसरी मागणी 17 मार्च 2025 आणि चौथी मागणी 15 एप्रिल 2025 रोजी ई-निविदांमार्फत वृत्तपत्रांमार्फत प्रसिद्ध करण्यात आली। पहिल्या 3 निविदांमध्ये उमटे धरणाची दुरुस्ती आणि गाळ काढण्यासाठी एकही कंत्राटदाराने पुढाकार घेतलेला आढळत नाही। चौथ्या ई-निविदेच्या प्रसिद्धीनंतर 2 कंत्राटदारांनी हे काम घेण्यासाठी आपल्या ई-निविदा दाखल केल्या। मात्र या दोन्ही कंत्राटदारांकडे कामाच्या अंदाजित रकमेच्या नियमावलीपोटी आवश्यक असणारी कागदपत्रे निविदेसोबत जोडता आली नाही। त्यामुळे त्यांच्या निविदा बाद ठरवण्यात आला। त्यामुळे उमटे धरणाच्या डागडुजी आणि गाळ काढण्याचा प्रश्न पुन्हा अडकून राहिला आहे। उमटे धरणाच्या संरक्षण करणाऱ्या भिंती आणि साचलेला गाळ काढण्यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने पुढाकार घेऊन पत्र देऊन मदतीचे जाहीर आवाहन केले होते। त्यामध्ये शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी प्रथम पुढाकार घेतला। त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, अलिबाग उपनगराध्यक्षा ॲडव्होकेट मानसी म्हात्रे, ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर, ॲडव्होकेट सुहास कारोळकर तसेच धरणाच्या परिसरातील सामाजिक संघटना पदाधिकारी यांचा गाळ काढण्यासाठी हातभार लागला। लोकांच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी उमटे धरण संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला होता। त्यानंतर शासनाने गाळ आणि दुरुस्तीसाठी ई-निविदा काढण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांच्या या निर्णयाचा काही उपयोग झाला नाही। त्यामुळे आजही उमटे धरणाच्या माध्यमातून पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।